विरुद्ध क्रिस 11. तर मी मराठा संघाकडून 2 फलंदाज, स्ट्राईकला मनीष आहेत आणि नॉन स्ट्राईकला विवेक आहेत आणि नॉन स्ट्राईकला मनीष. आणि क्रिस 11 संघाकडून प्रथम गोलंदाजी मार्कवर आहे ते कुणाल. चला तर उद्घाटन या सामन्याचा पहिला चेंडू घेऊन येतोय तो कुणाल. आणि स्ट्राईक एंडवर आहे ते विवेक. चला तर सामन्याला सुरुवात होत आहे. पहिला चेंडू श्री गणेश मित्रमंडळ चषकाचा 2026चा पर्व दुसरा आणि पहिला चेंडू दुसऱ्या पर्वातला. बॉलिंग मार्कवर आहेत ते कुणाल. पहिला चेंडू घेऊन येत आहे कुणाल. सामोर तोंड करतोय तो विवेक. पहिला चेंडू अतिरिक्त धाव संख्येत भर श्री गणेश होत आहे. मी मराठा संघाचा अतिरिक्त धावांचं खातं खोलतोय. एका धावावर समाधान धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 1. पहिला चेंडू सुरेख असा फटका आणि धनधनीत चेंडू जातो सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. आजच्या दिवसातला पहिल्या चेंडूवर खणखणीत प्रहार केलाय विवेक यांनी. अप्रतिम असा फटका कव्हरच्या दिशेला. देवकरने एफर्ट दिले होते परंतु चेंडू काही रोखता आला नाही. चेंडू सरळ गेलाय सीमारेषे बाहेर. चौकार. दुसरा चेंडू घेऊन कुणाल सामोर तोंड करतोय तो विवेक. पुन्हा एकदा आता मात्र पॉइंटच्या दिशेला कट करायचा प्रयत्न होता परंतु हुकले चुकले आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता. गुड कमबॅक इथे पाहायला मिळतोय. तिसरा चेंडू सुरेख असा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळतोय कुणाल याच्याकडून. एक सेकंड बाबू सर तो लेग साईडचा पडदा बघा ना. सुरेख असं आपण जिथे क्षेत्ररक्षण पाहिले पॉइंटच्या दिशेला. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण साई यांच्याकडून पाहायला मिळालेलं आहे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिकडे. जर थोडीशी तरी मिसफिल्ड झाली असती तर मला वाटतं चेंडू सरळ सीमारेषे बाहेर गेला असता. आता मात्र स्ट्राईकला आलेले आहेत ते मनीष. 4 चेंडू पूर्ण 6 धावसंख्या. अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कुणाल यांच्या माध्यमातून. 5वा चेंडू कुणाल यांच्या समोर तोंड करतो तो मनीष. आता मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अप्रतिम अशी गोलंदाजी. गुड कमबॅक. वैयक्तिक स्वतःच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ला त्यानंतर अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय तो कुणाल. 5 चेंडू पूर्ण 6 धावसंख्या. बिनगडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. कुणाल यांचा समोर तोंड करतोय तो मनीष. अजूनही आपलं खातं खोललेलं नाहीये. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग कुणाल. अप्रतिम अशी गोलंदाजी. 1 षटक संपून धावसंख्या झाली ती 6. श्री गणेश चषक 2026 पर्व दुसऱ्या पर्वातला पहिला सामना क्रिस 11 बोरिवली विरुद्ध मी मराठा AVCC चेंबूर. तर यानंतर होणारा सामना एंटिक 9 भांडूप विरुद्ध श्री स्वामी समर्थ अंधेरी. या दोन्ही संघांना विनंती आहे कृपया करून या इनिंग नंतर लगेचच आपला टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे कृपया करून आपण रेडी राहायचंय टॉस साठी. तर दुसरा षटक घेऊन येतो क्रिस 11 संघाकडून निखिल.
पहिलं षटक अप्रतिम असं कुणाल यांनी हाताळलं. माफ करा भाई. तर आपल्या श्री गणेश चषकाचा हा 6वा पर्व आहे मित्रांनो, याची नोंद घ्यायची सर्वांनी. तिसरा चेंडू निखिल यांचा समोर तोंड करतोय तो. तिसरा चेंडू निखिल यांचा समोर तोंड करतोय तो मनीष. अजूनही खातं खोललेलं नाहीये. तेवढंच सूर्यकाचा फटका, परंतु चेंडू जात. तेवढंच सूर्यकाचा फटका, परंतु चेंडू जात. मिस फील्ड होतं तिकडे धनधनी. मिस फील्ड होतं तिकडे धनधनीत. धनधनीत चेंडू जात सीमा रेषा पार. श्री गणेश चौकार. तर आपलं खातं वैयक्तिक मनीषने चौकाराने खोललेलं आहे. पुन्हा एकदा चौथा चेंडू निखिल समोर तोंड करतोय तो मनीष. पुन्हा एकदा सूर्य कसा फटका. स्वीप. स्वीपचा फटका तिकडे पाहायला मिळतोय, परंतु देवकरण यांना काहीच चान्स नव्हता. अप्रतिम असा स्ट्रोक मनीष यांच्या बॅट मधून आला. चेंडू सरळ सीमारेषा बाहेर. चौकार गेलेला आहे. 4 चेंडू पूर्ण 15 अशी धावसंख्या. जिथे मनीष यांनी पहिल्या षटकात 2 चेंडू डॉट केले होते, ते 2 चेंडू पूर्ण करून दुसऱ्या षटकात आपले बॅक टू बॅक 2 चौकार घेतले. पाहायचं आपल्याला पहिली हॅट्रिक होते की काय चौकारांची. अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळते मनीष यांच्याकडून. श्री गणेशची पहिल्या दिवसाची पहिली हॅट्रिक होते की नाही पाहायची चौकारांची. सूर्य कसा फटका आणि हॅट्रिक झालेली आहे. अप्रतिम अशी फलंदाजी मनीष यांच्याकडून पाहायला मिळते. तिथे थोडस कुणाल यांच्याकडून गचाड असं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय. खराब क्षेत्ररक्षण. एंटिक 11 भांडूप विरुद्ध श्री स्वामी समर्थ अंधेरी या दोन्ही संघांना विनंती आहे कृपया करून आपण रेडी राहायचंय. या इनिंग ब्रेक नंतर नाणेफेकीसाठी यायचंय. 5 चेंडू पूर्ण धावसंख्या झाले ती 19. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. आता मात्र स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पाहायला लागलाय 22 होता. लेग बाईज दिलेल्या पंच संख्येत 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 20. थोडस या षटकामध्ये हाणामारी केली. मनीष यांनी चान्स घेतला, परंतु 2 जे चौकार गेले ते थोडस क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला कमी पडताना पाहायला मिळालंय, म्हणून ते चौकार गेले. नाही तर अप्रतिम अशी गोलंदाजी होती निखिल यांची सुद्धा. चला 20 मिनिटात आपल्याला इनिंग संपवायचे, नाही तर एक खेळाडू आपल्याला 30 हेड मध्ये घ्यावा लागेल सर्कल बॉक्स मध्ये. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी स्वतः कर्णधार देवकरण आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले ते स्वतः कर्णधार देवकरण. समोर तोंड करतोय तो मगाशी ज्याने हॅट्रिकचे चौकार लगावले मनीष. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा पंचांनी 2 हात वरती करून अतिरिक्त धाव घोषित केलेले आहे. वाईट 21 अशी धावा संख्या. 2 चेंडू पूर्ण होऊन तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू.
आता मात्र सुरेख असा चेंडू बीट केला. सुरेख असा यष्टी रक्षण तिथे पाहायला मिळते. सुरेख असा पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन स्वीप केलाय. चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. श्री गणेश दणदणीत चौकार. थांबायचंय, पंच निर्णय देतील. आणि हा चौकार आहे. गुड बॅटिंग मनीष. 4 चौकार लगावलेले आहेत. 8 चेंडू फेस करून 16 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय मनीष. आणि विवेक 6 चेंडूमध्ये 6 धावा. त्यांनी देखील 1 चौकार लगावलेला आहे. 25 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू देवकरण यांच्या समोर तोंड करतोय तो मनीष. पुन्हा एकदा स्वीप केलंय. पुन्हा एकदा 4 धावा. अप्रतिम अशी फलंदाजी, फटकेबाजी, जंगे टोले फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मनीष यांच्या बॅट मधून. आणि आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. गुड बॅटिंग मनीष साठी जोरदार टाळ झाला मित्रांनो. अप्रतिम अशी फलंदाजी केली मनीषने आपल्या संघासाठी. दहा चेंडू मध्ये 20 धावा केलेल्या आहेत मनीष यांनी. आणि आता मात्र आलेले आहेत ते शिवा मनीष यांची जागा घेण्यासाठी. पहिला झटका लागताना मी मराठे, पण ते कमबॅक अप्रतिम केले. आणि यष्टी रक्षक तिथे आपण पाहत आहोत हितेश बारिया. अप्रतिम असं यष्टी रक्षण तिथे पाहायला मिळते हितेश बारिया यांच्या माध्यमातून. गुड किपिंग हितेश आणि वेल बोल्ड देवकरण. आपण पाहिला असाल जानेवारीमध्ये पहिला चेंडू नो घोषित केलाय. धावसंख्या झाली ती 31 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. मी मराठा AVCC संघाचे. पहिला चेंडू आणि आता मात्र सुरेख असा चेंडू. तेवढं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावचित घेण्याची संधी होती, मात्र हुकले. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते विशाल आणि विवेक यांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकवर आहेत ते विवेक. धावसंख्या झाली 32. 2 चेंडू पूर्ण होऊन 32 अशी धावसंख्या. 1 चेंडू पूर्ण होऊन, माफ करा. नंतर दुसरा चेंडू घेऊन हर्ष तयार. आता मात्र सुरेखाचा फटका. तेवढंच गचाड असं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळते. अप्रतिम असा फटका विवेक यांच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 36. तिसरा चेंडू.
पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला तेवढं सूर्यक असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. साई यांच्या माध्यमातून मगाशी देखील त्यांनी पॉवर प्ले मध्ये अप्रतिम असं क्षेत्ररक्षण तिकडे केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी तेवढं सूर्यक असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 3 धावा रोखताना पाहायला मिळालेले आहेत. 37 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा विशाल यांनी कव्हरच्या दिशेला पुश करो आणि खुश राहो अशा पद्धतीचा फटका. एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 38. 4 चेंडू पूर्ण होऊन 38 अशी धावसंख्या. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातले. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु लेग बाय बीट झाले स्वीप करता करता, परंतु एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 39. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला. हर्ष बॉलिंग मार्कवर, त्याच्या समोर तोंड करत आहे तो विशाल. तेवढं सुरेख असा फटका. धावचीची संधी आहे परंतु आणि हा धावबाद. बॅक टू डक आउट. विशाल. तिसरा झटका लागताना मी मराठा AVCC संघाला. कृपया करून यानंतर होणारा सामना भांडूप एंटिक इलेव्हन भांडूप विरुद्ध श्री स्वामी समर्थ अंधेरी या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे क्रॉस बॉक्स कडे यायचे नाणेफेकीसाठी. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे. एकोणचाळीस धावा. फलंदाजीसाठी आलेले ते विशाल यांची जागा घेण्यासाठी अक्षय. बॉलिंग मार्कवर आहेत ते कुणाल. केवळ फक्त एक चौकार खाऊन देखील त्यांनी 6 धावांचं षटक हाताळलं होतं. तोच कुणाल परत एकदा बॉलिंग मार्कवर क्रिस 11 बोरिवली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 39 अशी धावसंख्या. 3 गडी बाद. स्ट्राईक एंडवर आहेत ते अक्षय. नॉन स्ट्राईक एंडवर आहेत ते विशाल. सूर्य कसा फटका पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार. धावसंख्या झाली ती 43. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला कव्हरच्या दिशेला खेळून काढलेला, परंतु एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 44. 44 विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 चेंडू पूर्ण होऊन 44 अशी धावसंख्या. 3 गडी बाद मी मराठा AVCC संघाचे. तिसरा चेंडू कुणाल यांचा. स्ट्राईकवर आहेत ते विवेक. सुरेखाचा फटका परंतु बॉक्स आउटच्या रूपात पाहायला मिळतो. विवेक बॅक टू डक आउट. मोठा झटका लागताना मी मराठा AVCC संघासाठी तर विवेक यांची जागा घेण्यासाठी फलंदाजीसाठी आलेले ते रोहित. 3 चेंडू पूर्ण. धावसंख्या झाली ती 44. 4 गडी बाद.
थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल होत आहे. चौथा चेंडू 5व्या षटकातला. सुरेख असा स्वीप. पहिल्या चेंडूवर चेंडू जातो सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. आल्या आल्या चौकार मारलाय. 48 धावा झाले. 4 चेंडू पूर्ण होऊन 5वा चेंडू 5व्या षटकातला. पुन्हा एकदा स्वीप केला. तेवढं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण धावचीची संधी आणि मात्र बॅट्समॅन बॅक टू डगआउट. धावचित झालेले आहेत. गुड फिल्डिंग तिकडे हर्ष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. गुड फिल्डिंग तिकडे हर्ष यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. तेवढंच कलेक्ट हितेश बारिया यांच्याकडून देखील पाहायला मिळालेलं आहे. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला. प्रतिनिधी पाठवायचे नाणेफेकीसाठी. या इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. प्रज्वल देव तर शेवटचा चेंडू आहे मित्रांनो, 5व्या चेंडू 5व्या षटकातला. तर आता मात्र बॅटिंगसाठी आलेले ते समीर अक्षय यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. अशी धावसंख्या, 5 गडी बाद. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला कुणाल यांचा समोर तोंड करतोय तो समीर. स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण तिकडे मिड विकेटला निखिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका धावावर समाधान. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती. कृपया करून दोन्ही संघांना विनंती आहे, प्रॅक्टिस करायची नाही मित्रांनो. लगेचच सामन्याला सुरुवात होत आहे.
फील्ड सेट आहे. पहिला चेंडू 50 धावाचा पाठलाग करत असताना क्रिस 11 बोरिवली. पहिला चेंडू सुरेख असा फ्लिक आणि पहिल्या चेंडूवर चौकार. आपला खाता खोललेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार येतोय देवकरण यांच्या बॅट मधून. 50 धावाचा पाठलाग करायचा असेल तर या पद्धतीची सुरुवात देखील करावी लागेल. तशाच पद्धतीची सुरुवात मात्र देवकरांनी केलेली आहे. गुड बॅटिंग, गुड स्टार्ट. आपलं खातं खोललेलं आहे. श्री गणेश झालेला आपल्या संघाचा चौकारांनी. दुसरा चेंडू पहिल्या षटकातला जितू यांचा. आणि आता मात्र यष्ट उद्ध्वस्त. वेल बोल्ड. गुड कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय जितू यांच्याकडून. देवकरण यांना काही समजलंच नाही चेंडू. सर यष्टेंचा वेध घेतलाय आणि पहिला झटका लागताना देवकरण यांना क्रिस 11 बोरिवली संघाला देवकरण यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलेले ते कुणाल. देवकरण यांची जागा घेण्यासाठी आलेले ते कुणाल. अजूनही 28 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. देवकरण यांची जागा घेण्यासाठी आलेले ते कुणाल. पॉवर प्लेचं षटक. तिसरा चेंडू घेऊन जितू. मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटला लागला चेंडू. परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर गुड कमबॅक पाहायला मिळतोय तिकडे जितू यांच्या माध्यमातून. चौथा चेंडू. आता मात्र अतिरिक्त धाव पंचांनी हात वरती केलेले आहेत. 5 ताची धावसंख्या. अजूनही 45 धावांची गरज. 27 चेंडू मध्ये 45 धावांची गरज क्रिस 11 बोरिवली या संघाला. चौथा चेंडू जितू यांचा. आता मात्र पुन्हा एकदा यष्ट उद्ध्वस्त केल्या. पुन्हा एकदा विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट गेलेले आहेत. तर कुणाल यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते अंकित. बॅक टू बॅक 2 विकेट्स गेलेले आहेत क्रिस 11 बोरिवली संघाचे. एक चौकार जरूर आला पण त्या चौकाराची भरपाई देखील तेवढी सुरेख अशी केलेली आहे जितू यांनी. आणि पुन्हा एकदा शॉट. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत चौकार आल्या आल्या आपल्या खात्यात देखील अंकितने चौकाराने खोललेलं आहे. 5 चेंडू पूर्ण 9 अशी धावसंख्या. शेवटचा चेंडू जितू यांचा सामोर तोंड करत होतो. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये गेलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 10. एक षटक पूर्ण 10 अशी धावसंख्या. 2 गडी बाद.
पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 10. 2 गडी बाद. बॉलर्स नेम कृपया करून आपला एक प्रतिनिधी पाठवा स्टेजवर. तर दुसरा षटक घेऊन येतो वैयक्तिक पहिलं श्रवण. स्ट्राईकवर येते हितेश बारिया. आता मात्र सुरेख असा चेंडू, तेवढंच सुरेख असं प्लेसमेंट पाहायला मिळालंय, तेवढंच स्वतःच्या फॉलो थ्रूवर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय श्रवण यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, अजूनही 23 चेंडू आणि 40 धावांची गरज. पाहायच्या क्रिस इलेव्हन कसा त्या धावसंख्येचा पाठलाग करेल. दुसरा चेंडू, तेवढंच सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते हितेश बारिया आणि अंकित यांच्या माध्यमातून. 2 चेंडू पूर्ण होऊन 11 धावसंख्या, 2 गडी बाद. अजूनही 39 धावांची गरज 22 चेंडू मध्ये. नो घोषित केलेले आणि धावचित. हितेश बारिया बॅक टू डग आउट. गुड थ्रो. नो चेंडू होता परंतु गुड फिल्डिंग, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गुड क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळालेलं आहे. स्ट्राईकवर आहे ते निखिल. तेवढं सुरेख असा चेंडू, तेवढं सुरेख असा प्लेसमेंट. निर्धाव चेंडू गेलेला आहे. 4 चेंडू पूर्ण धावसंख्या झाली ती 12. 3 गडी बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि तेवढं सुरेख असं क्षेत्ररक्षण तिकडे श्रवण यांच्याकडून धावचित केलेलं आहे अंकित यांना. पाच चेंडू पूर्ण धावसंख्या झाली ती 12. 4 गडी बाद. आता मात्र अंकित यांची जागा घेण्यासाठी आलेले ते सोहम. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. स्ट्राईक एंडवर आहे ते निखिल. दुसरा षटका अखेरीस शेवटचा चेंडू. श्रवण यांचा सामोरं तोंड करतोय तो निखिल. सूर्यकाचा स्टेप आउट करून पहिलाच, परंतु डिक्लर झोन मध्ये चेंडू गेलाय, कारण का बॉक्स जो पाडलेला आहे मित्रांनो पडद्याला लागला तरच चौकार आहे, त्याच्यावरून गेला तर 1 धाव. स्ट्रोक मात्र जरूर केला होता, चौकारच होता, परंतु तो चेंडू बाउन्स झाला आणि चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये गेला. कृपया करून विनंती आहे खेळाडूंना की जे गाड्या जे आहेत बाईक्स ते कृपया करून रोडवर लावायचे आहेत, कारण का गेट बंद होणार आहे गार्डनचा. मित्रांनो बाईक्स प्लीज बाहेर काढायचे आहेत, कारण का आपल्याकडे टोचनचं काय असं प्रॉब्लेम नाही आहे, टोवाले येत नाही.
तर आपण आपले बाईक जे आहेत ते रोडवर लावा. विनंती आहे सर्व खेळाडूंना आणि मित्रांना. बाबू नाव काय? बाबूच नाव आहे. नाव काय सांगाल? मोठा नाव आहे त्याचं नाव समीर. अरे भाऊ बोलतो लय मोठं नाव आहे. मला वाटलं. तिसरा षटक घेऊन येतोय तो समीर. समोर तोंड करतोय तो सोहम. सूर्यकाचा फटका कव्हरच्या दिशेला, तेवढे सूर्यकाचं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतो मनीष यांच्या माध्यमातून. परंतु एका धावावर समाधान. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 14. अजूनही 36 धावांची गरज 17 चेंडूमध्ये. 50 धावाचा पाठलाग करत असताना क्रिस 11 बोरिवली पुन्हा एकदा पुढे येऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी नो घोषित केलाय. नो +1 2 धावा अजून ऍड केलेले आहेत, तर 16 अशी धावसंख्या झालेली आहे. सतरा चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला एका धावावर समाधान. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 17. 2 चेंडू पूर्ण होऊन 17 अशी धावसंख्या. 16 चेंडू 33 धावांची गरज क्रिस 11 संघाला. पुन्हा एकदा स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, तेवढं सूर्यकाचं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतो विवेक यांच्या माध्यमातून. परंतु एका समाधान. धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 18. 3 चेंडू पूर्ण 18 अशी धावसंख्या. सोम आता पुन्हा एकदा बॅटिंग स्ट्राईकवर आहेत आणि आता मात्र सूर्यकाचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळतं सोम यांच्या बॅक टू डग आउट. 5 गडी बाद झालेत क्रिस 11 बोरिवली संघाचे. अजूनही 32 धावांची गरज आहे. आता मात्र सोम यांची जागा घेण्यासाठी आलेले ते साई. अजूनही चार चेंडू पूर्ण झालेले आहेत. 14 चेंडू 32 धावांची गरज. थोडे हाण्यामारी करावे लागतील. पुन्हा एकदा स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. आता तिथे धावचीची संधी पाहायची आहे आणि धावचीत. निखिल बॅक टू डग आउट. सूर्यकाचं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळाले श्रवण यांच्याकडून. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातला. तर निखिल यांची जागा घेण्यासाठी आलेले ते प्रशांत. अजूनही 32 धावांची गरज 13 चेंडू मध्ये. निर्धाव चेंडू. गुड बॉलिंग. बारा चेंडू आणि 32 धावांची गरज. तर चौथं षटक घेऊन येतोय तो विवेक आणि स्ट्राईक एंडवर आहे ते साई. पहिला चेंडू. सूर्यकाचा फटका. सूर्य असं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतं मनीष यांच्याकडून.
अजून 11 चेंडू आणि 31 धावांची गरज क्रिस 11 बोरिवली संघाची. आणि आता मात्र पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय बाबू सर, पंच बाबू सर यांनी. नो +1 धावसंख्या झाली ती 21. अजूनही 11 चेंडू 29 धावांची गरज. 21 अशी धावसंख्या. 6 गडी बाद. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि बॅट कट लागून कॅच पकडलेले वेल कीप रोहित. बॅटिंगसाठी आलेले ते प्रभाकर. पुन्हा एकदा अतिरिक्त धावसंख्येत बरं धावसंख्येत आली ती 21. वाईट +1 धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा स्वीप केला आणि चेंडू गेला चौकार. बऱ्याच वेळानंतर हा चौकार पाहायला मिळालेला आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केलाय पंच बाबू सर यांनी. धावसंख्या झाली ती 28. मात्र बॅट्समॅन यष्टीचित झालेले आहेत. गुड किपिंग रोहित. 8 गडी बाद. मात्र प्रभाकर यांची जागा घेण्यासाठी आलेले ते हर्ष. क्रिस 11 संघाला अजूनही 8 चेंडू आणि 22 धावांची गरज. 8 चेंडू 22 धावांची गरज. पाचवा चेंडू विवेक यांच्या समोर तोंड करतोय हर्ष आणि इथे धावचीची संधी पाहायचे धावचीत होत आहेत की नाही, परंतु पंचांनी नटआउट घोषित केलेला आहे. गुड रनिंग हर्ष आणि प्रशांत यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू सूर्यकाचा फटका तिकडे आणि आता मात्र पुन्हा एकदा धावचीची संधी आणि धावचीत बॅक टू डगआउट बॅट्समॅन हर्ष आणि मात्र अलाउड झाला बॅट संघ क्रिस 11 बोरिवली. हार्ड लक क्रिस 11. वेल प्लेड. मी मराठा AVCC.